या पावसानं शेतमालाचं मोठं नुकसान केलं, त्यामुळे शेतकरी सध्या संकटात आहे। तर दुसरीकडे सोलापूरच्या बार्शी तालुक्यात थोडं वेगळं वातावरण पाहायला मिळतंय। या पावसामुळे बार्शी तालुक्यातल्या कोरडी ठाक पडलेली भोगावती नदी सध्या प्रवाहित झाली आहे। इतिहासामध्ये पहिल्यांदाच भोगावती नदी मे महिन्यामध्ये प्रवाहित झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये वेगळंच आनंदाचं वातावरण आहे। तर भोगावती नदीचे हे छोटे बंधारे आहेत ते सुद्धा आता वाहू लागलेले आहेत। कोरडी ठाक म्हणून खरं तर भोगावती नदी पाहिली जाते, मात्र सध्या मे महिन्यामध्येच ती ओसंडून दुथडी भरून वाहू लागली आहे। आणि या परिसरातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये एक नागझरी आणि एक भोगावती या दोन मुख्य नद्या आहेत। या नद्यावर बार्शी तालुक्यातील बहुतांश शेती ही अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 10 ते 12 दिवसांच्या पावसामुळे आता भोगावती जी नदी आहे ती प्रवाहित व्हायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर 1-1.5 महिना अगोदर जर आपण या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांची पिके ही अक्षरशः जळायला आली होती। अनेक पिकं ही पाण्याअभावी नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र आता या भोगावती नदीला पाणी आल्यामुळं बार्शीकरांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही शेतकरी बांधव हे आपल्या सोबत आहेत। दादा, आता भोगावती नदी ही प्रवाहित झालेली आहे, काय नेमक्या भावना आहेत? आता तसं पाहिलं तर आमचा हा जो भाग आहे तो दुष्काळग्रस्त भाग आहे, परंतु ह्या वर्षी पाऊस लवकर सक्रिय झाल्यामुळं आणि आमच्या नदीला पूर आलेला आहे। आणि आमच्या नदीला पूर आला की ह्या विभागातले सगळे बोर वगैरे चांगले चालतात आणि त्यामुळे आमचा शेतकरी सुखावलेला आहे। ह्या वर्षी आमचं पीक पाणी चांगलं झाल्यामुळं चांगलं होणार आहे आणि पीक पाणी चांगलं झालं तर सगळं कुटुंब सुखाने समाधानानं नांदणार आहेत। एकंदरीत आपण पाहतोय भोगावती नदी ही प्रवाहित झाल्यामुळं शेतकरी राजा हा सुखावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।